नमस्कार प्रेक्षकांनो, सावलीची जणू सावली मालिकेमध्ये सध्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. परंतु त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल मराठी मालिका लवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरही तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे. तर प्रेक्षकांनो, मालिकेत सध्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की वासुदेवने सांगितल्यानुसार या सारंगच्या जीवावर संकट आलेलं असतं. त्याचा जीव महाशिवरात्रीच्या वेळेस धोक्यात असतो आणि त्याच्यामुळं ते जगन्नाथला पण सांगते. मग एक त्याच्यावर ऑप्शन येतं की एक अत्यंत कडक व्रत कर, तो जर व्यवस्थित पार पाडला तर सारंगच्या जीवाला काही होणार नाही, अशा पद्धतीचं तिला समजलेलं असतं. आणि त्यानंतर मग तुम्हाला पाहायला मिळेल की इथे अत्यंत कठीण व्रत ही सावली आपल्याला करताना दिसत आहे. परंतु या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळेल की ऐश्वर्याचा गैरसमज होतो. तिला वाटतं मुलासाठी वगैरे ती या ठिकाणी हा व्रत करते, त्यामुळं ती या ठिकाणी किडनॅप वगैरे करताना दिसते या सावलीला. त्याचा वध मोडण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहे. पण सावली खूप खंबीर असते, ती पाणी वगैरे काहीच पित नाही आणि ऐश्वर्या फसते. आणि ते दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हा सारंग कुठे आहे असं या ठिकाणी तिलोत्तमा विचारते. खुर्चीत बसले असते. सकाळपासून प्रचंड अपशकुन घडत असल्यामुळे तिचा जीव घाबराघुबरा झालेला असतो आणि तिला माहिती असतं सारंगचा जीव जरा धोक्यात आहे. पत्रिकेत वगैरे सगळ्या गोष्टी तिने पाहिलेल्या सुद्धा असतात. तेव्हा राजकुमारला विचारते कुठं आहे तो. तेव्हा काय नाही, तो ऑफिसमध्ये, त्याने मला फोन केला होता थोडंसं काही कामानिमित्त, त्याला आज उशीर होणार यायला. तेव्हा मला खरंच त्याची खूप भीती वाटते, मला खूप काळजी वाटते. काय माहिती काहीतरी विपरीत घडणार आहे असं मला वाटतंय, असं तिलोत्तमा या ठिकाणी म्हणताना दिसतं. तेव्हा राजकुमार बोलतो उगाच काळजी करण्याचं कारण नाही, ठीक आहे तो येईल, तो पण उशिरा येईल. तरीसुद्धा या तिलोत्तमाचा जीव राहत नाही, ती घाबरताना या ठिकाणी इथं आपल्याला दिसते. आणि ते दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की सावली तिथून पळून जाताना ऐश्वर्याच्या तावडीतून आपल्याला दिसते. आणि मग इथे गुंड वगैरे तिच्या मागे सुद्धा लागताना दिसतात आणि ती खूप पळते आणि मग लय पुढं येते. तिला वाटतं आता हे नाही आहे, आपलं व्रत काही करून पूर्ण केलं पाहिजे, महादेवाच्या मंदिरात जायलाच पाहिजे. परंतु तेवढ्यात हे गुंड तिला या ठिकाणी गाठताना दिसतात आणि आता तू कुठं जाणार, पळून कुठं पळशील, तिला अडवताना दिसतात आणि तिला पुढं जाऊनच देत नाही. ही म्हणते की प्लीज, आज माझं खूप अत्यंत कठीण व्रत आहे, परंतु काही करून पूर्ण करायचं आहे. माझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हे मला करायचं आहे, त्याच्यावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून हे करायचं आहे, प्लीज मला जाऊ द्या. पण या ठिकाणी मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळेल की हे गुंड जात नाही, तुला सोडणारच नाही मी, कसं व्रत पूर्ण करते. आणि बरंच ते बोलताना दिसतात. या मात्र आता या ठिकाणी मात्र इथं सावली प्रचंड घाबरताना दिसतं. तिला काहीच कळत नाही, आता मी करू तरी काय, मला काही करून हा व्रत वेळेत पूर्ण करायचं आहे, वेळेत पूर्ण नाही झालं तर या सारंगच्या जीवाला धोका आहे असं तिला सांगितलेलं असते. त्याच्यामुळे ती प्रचंड घाबरताना दिसते, तिला काही सुचत नाही. आणि सूर्यास्त पण या ठिकाणी इथे जवळ आलेलं दिसतं. शेवटी मग ही काय करते, तिथंच असं मागं लक्ष केलं एक त्रिशूळ दिसते आणि मग ते त्रिशूळ घेऊन डायरेक्ट त्याच्यावर रोखताना दिसते. मला इथून जाऊ द्या, माझं व्रत कंप्लीट करायचं आहे, उगाच मला अडवणूक करू नका. पण हे काय ऐकत नाही. आता ही रुद्रावतार दाखवते, तुम्ही जर मला साडलं तर मी काय करेल ना, भरोसा नाही, माझ्या नवऱ्याचे जीव वाचवण्यासाठी मी काय करू शकते. डायरेक्ट त्रिशूळ त्यांना रोखताना पुढे दिसते. या ठिकाणी मात्र आता थोडंसं ते इथे घाबरताना दिसत आहेत, त्यांनाही कळत नाही काय करावं. आणि मग ते तिला सोडताना, बाजूला होताना, तिकडून निघून जाताना, पळून जाताना आपल्याला दिसतात. यानंतर मग ही सावली तुम्हाला पाहायला मिळेल की महादेवाच्या मंदिरामध्ये इथे निघताना सुद्धा दिसते आणि व्रत तिला कंप्लीट करायचा असतो. एकच ध्येय सूर्यास्ताच्या आधी तिचं असते. दुसरं मात्र इथे सारंग ऑफिसमध्ये असतो, कारण आज खूप मोठी एक डील होती आणि ती डील करण्यासाठी एक माणूस त्या ठिकाणी आपल्याला येणार असतो आणि त्या डीलविषयी या सगळ्यांची त्यांची चर्चा चालू असते. अपॉइंटमेंट मीटिंग वगैरे सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि मग दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की बराच वेळ मीटिंग वगैरे होते, पण या सगळ्या गोष्टी घडून गेल्यानंतर सारंग अनुभवी बिझनेसमॅन, उद्योजक असतो. तो याच्या बोलण्यातून समजून जातो की हा प्रामाणिक नाही आहे, बेईमानीचा धंदा खूप करतो आहे आणि त्याच पद्धतीने माझा हा बिझनेस वगैरे त्याला करायचा आहे, पार्टनरशिप करायची, हे त्याला ओळखून जातो. त्याच्यामुळे तो काहीतरी कारण वगैरे देतो आधी, पण नंतर बोलतो सॉरी, मला तुमच्याविषयी पार्श्वभूमी सगळी कळली आहे, मी
इथे आयुष्यभर प्रामाणिकपणे उद्योग केला, बिझनेस सांभाळला आहे, बेईमानी वगैरे मी कधीच केली नाही आणि अशा पद्धतीचा बिझनेस तुमच्यासोबत डील मी कधीच करू शकत नाही, असं तो स्पष्ट शब्दात इथे सांगताना या माणसाला इथे दिसतोय. आणि मग या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे हा डील डायरेक्ट कॅन्सल करून सारंग तिथून मीटिंगमधून निघताना या ठिकाणी दिसतोय. परंतु या गोष्टीचा मात्र त्याला प्रचंड या ठिकाणी राग येतो. याची हिंमत कशी झाली माझ्याकडून डील कॅन्सल करायची, आणि तो एक प्रकारे गुंड प्रवृत्तीचाच असतो. त्याच्या मनाविरुद्ध झालं तर तो कुठल्याही टोकाचं पाऊल उचलतो, अशा पद्धतीचा तो असतो. आणि मग या ठिकाणी तो करतो सुद्धा तसं. याआधीही ज्यांनी डील नाकारलेत किंवा असा अपमान त्याचा केला आहे त्याच्यासोबत खूप भयंकर गोष्ट त्यांनी केलेल्या आहेत. त्याचे मर्डरसुद्धा या ठिकाणी काही वेळेस केलेले आहेत. त्याच्यामुळं तो त्याच्या माणसांना या ठिकाणी फोन वगैरे करतो वाटतं, आणि त्याला डायरेक्ट मारण्याचा प्लॅनसुद्धा करताना दिसतोय तो. मग ते गाडीचे फ्लॅग पेट करतात की कसं काय ते माहीत नाही. ते येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला आता पुढं पाहायला मिळेल की त्याच्यानुसारच सगळ्या गोष्टी घडतात. हा सारंग शेवटी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इथे घरी निघालेला या ठिकाणी आपल्याला दिसतो, आणि तो माणूस त्याच्या माणसांना फोन करून सांगतो की याचा खेळ खल्लास करा. आणि मग तो गाडी घेऊन निघताना दिसतोय, आणि अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर तो ब्रेक या ठिकाणी मारण्याचा आपल्याला प्रयत्न करताना दिसतोय. परंतु त्याच्या यानंतर लक्षात येतं की अरे गाडीचे ब्रेकच लागत नाही. ब्रेक लावण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ब्रेक न लागल्याने तो इथे घाबरताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की सावली ही व्रत करण्याचा प्रयत्न करत असते. मंदिरामध्ये आलेली असते, सूर्यास्ताला ही वेळ असतो, आणि व्रत वगैरे या ठिकाणी ती तिचा करताना दिसते. आणि पूजा वगैरे ज्या काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या असतात तिला करण्यासाठी, ते सगळ्या ती हळूहळू करताना या ठिकाणी आपल्याला दिसते. परंतु दुसरीकडे मात्र सारंगची जीव खरंच या ठिकाणी धोक्यात असते, आणि घरीसुद्धा सारखं अपशकुन होत असल्याने तिलोत्तमा खूप काळजी ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ती पण खूप टेन्शनमध्ये असते आणि सारंगची खूप वाट बघत असते, कधी येतोय सारंग. दरवाजाला डोळे लावूनच ती बसलेली असते. आणि इथे दुसरीकडं ही व्रत वगैरे पूर्ण कसं बसं कंप्लीट करताना दिसते. परंतु सारंग मात्र इथे गाडी थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण थांबत नाही. शेवटी ही गाडी आपल्याला कंट्रोल होताना दिसत नाही, आउट ऑफ कंट्रोल होते, आणि ती या ठिकाणी आपल्याला एका झाडाला धडकताना दिसते, आणि तो इथे बेशुद्ध पडताना दिसतोय, आणि धूर वगैरे गाडीतून येताना दिसते. आणि मग यानंतर हे व्रत वगैरे पूर्ण करते, आणि जेव्हा परत येताना त्याला एक गाडी झाडाला धडकलेली दिसते, आणि ती जाऊन बघते तर काय तो सारंग तिथे बेशुद्ध अवस्थेत, जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला असतो. ती या ठिकाणी प्रचंड घाबरलेली असते. तिला कळत नाही काय करावं काय नाही. अचानक मग ती मोठ्या हिमतीने सारंगला या ठिकाणी आपल्याला गाडीतून बाहेर वगैरे काढताना दिसते, आणि समजत नाही आता काय करावं. मग ती कसं दवाखान्यात वगैरे पण नेताना दिसते. फर्स्ट एड वगैरे मलमपट्टी सगळ्या गोष्टी करताना दिसतात. सारंगला लागलेलं असतं, परंतु कोणत्याही प्रकारे सिरियस तो नसतो. त्याच्यामुळे नॉर्मल त्याच्या या ठिकाणी जिथे जिथे मार लागले तिथे मलमपट्टी वगैरे करून सगळ्या गोष्टी चेकअप करून तो शुद्धीवर पण या ठिकाणी आलेला असतो, आणि सावली त्याच्यासोबतच असते. आणि डॉक्टर म्हणले का इथे ॲडमिट वगैरे सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही, तुम्ही जाऊ शकता, फक्त काळजी घ्या, गोळ्या औषधावर व्यवस्थित घ्या. आणि मग ही सावली या ठिकाणी त्याला घरी घेऊन येताना दिसते. हा बिचारा लंगडतच असतो, पायाही लागत असतं, नीट चालतासुद्धा येत नाही. सावलीच्या आधाराने या ठिकाणी तो घरात येताना इथे आपल्याला दिसतोय. परंतु इथे आल्यानंतर या तिलोत्तमाचा गैरसमज होतो, या सावलीनेच काहीतरी केलं आहे आणि तिला शिव्या घालताना दिसतो. परंतु राजकुमार बोलतो यामध्ये तिची काहीच चूक नसेल, ज्यासोबत मीटिंग होती ना, त्याची डील होती ना, तो माणूस खूप खतरनाक आहे, कदाचित याची डील झाली नसेल. याने स्पष्टपणे या सगळ्या गोष्टीला नकार दिला असेल, आणि म्हणूनच त्याने हे काहीतरी याच्याविषयी टोकाचं पाऊल उचललं असेल, आणि सावलीने बहुतेक याचा जीव वाचवला. त्यामुळं त्याच्यावर रागू नको. त्यामुळे आता पाहू मालिकेत काय घडते पुढे. धन्यवाद.